नमस्कार. संध्याच रेसिपीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आजची आपली रेसिपी आहे मस्त अशी चटपटीत कैरीची चटणी. चला तर मग फ्रेंड्स, रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम कैरीची चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतल्या आहेत 3 मध्यम आकाराच्या कमी प्रमाणामध्ये आंबट असणाऱ्या कैऱ्या. तर या कैऱ्या ज्या आहेत त्या मी पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेतल्या आहेत. आता या सर्व कैऱ्या ज्या आहेत त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहेत. कैरीची चटणी बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कैऱ्यांचा वापर करू शकता. साल काढण्यापूर्वी जो कैऱ्यांच्या देठांचा भाग आहे तो मी सुरीने अशा प्रकारे कट करून घेत आहे. तर इथे मी आपल्या एक एक करून कैरीची जी साल आहे ती काढून घेत आहे. कैरीची साल ही चवीला तुरट कडवट अशी असते, त्यामुळे आपली चटणी ही चवीला कडवट अशी होते. त्यामुळे चटणी बनवताना नेहमी कैऱ्यांची जी साल आहे ती पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता कैऱ्यांची जी साल आहे ती इथे मी पूर्णपणे काढून घेतली आहे. तसेच आपल्या ज्या कैऱ्या आहेत त्याचे असे 2 भाग कट करून घेऊन यामधील कोयही मी बाजूला काढून घेतली आहे. तर आता या ज्या सर्व कैऱ्या आहेत त्या मी खिसून घेत आहे चटणी बनवण्यासाठी. शक्यतो करून खिसताना छोटी खिसणीच आपल्याला इथे वापरायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या ज्या सर्व कैऱ्या आहेत त्या खिसून तयार आहेत. तर आता इथे चटणी बनवण्यासाठी याचे प्रमाण मी मोजून घेणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी घेतली आहे 1 वाटी खिसलेली आपली जी कैरी आहे ती, तसेच अर्धी वाटी खिसलेला ओला नारळ. तर आता आपण चटणी बनवून घेऊयात. तर एका भांड्यामध्ये आपण जी खिसलेली कैरी आहे ती ॲड करून घेतली आहे. त्यामध्ये आता लगेचच ॲड करत आहे अर्धी वाटी खिसलेला ओला नारळ, तसेच अर्धा चमचा चवीनुसार मीठ ॲड करून घेतले आहे. मीठ ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे 1 छोटा चमचा साखर, तसेच पाव चमचा लाल तिखट. लाल तिखट ॲड केल्यानंतर याच्यामध्ये ॲड करत आहे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर. कोथिंबीर ॲड केल्यानंतर आता हे जे सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घेत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण पाहत आहोत मस्त अशी चटपटीत कैरीची चटणी. तर ही रेसिपी पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर पहा. अगदी झटकीपट तयार होणारी रेसिपी आहे. जास्त मेहनत न घेता, जास्त पसारा न करता पटकन अशी तयार होणारी ही रेसिपी आहे. या रेसिपीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता, जेणेकरून ही रेसिपी बनवताना नक्कीच याचा तुम्हाला उपयोग होईल. या कैरीच्या चटणीमध्ये जो आपण ओला नारळ खिसून वापरला आहे त्यामुळे खाताना या कैरीच्या चटणीची टेस्ट खूप छान अशी लागते. तसेच या कैरीची चव जी आहे ती आंबट, गोड, तिखट या प्रमाणामध्ये तयार होते. तर फ्रेंड्स, ही रेसिपी या उन्हाळ्यामध्ये नक्कीच तुम्ही ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव जरूर कळवा. तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे जे सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित असे मी एकजीव करून घेतले आहे. आता याला आपण फोडणी देऊन घेऊयात. त्यासाठी गॅसची फ्लेम ऑन करून त्यावरती एक फोडणी पॅन ठेवले आहे. त्यामध्ये ॲड केले आहे 1 छोटी पळी तेल. तेल इथे गरम झाले आहे, त्यामध्ये ॲड केले आहे पाव चमचा मोहरी. मोहरी तेलावरती छान अशी तडतडली गेली की त्यामध्ये ॲड केले आहे पाव चमचा जिरे. जिरेही तेलावरती छान असे तडतडले गेले की गॅसची फ्लेम जी आहे ती इथे मी बंद केली आहे व त्यामध्ये ॲड करून घेतला आहे पाव चमचा हिंग. तर इथे आपली ही जी फोडणी आहे ती तयार आहे. ती अशा प्रकारे या चटणीमध्ये ॲड करून घेतली आहे. फोडणी ॲड केल्यानंतर याला परत एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घेत आहे, जेणेकरून ही सर्व फोडणी जी आहे ती चटणीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स होईल. तर इथे मी ही फोडणी जी आहे ती पूर्णपणे या चटणीमध्ये एकजीव करून घेतली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली कैरीची चटपटीत आंबट, गोड, तिखट अशी चटणी खाण्यासाठी तयार आहे. शक्यतो करून उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त करून जेवायची इच्छा होत नाही, तसेच सारखे आपल्याला चटपटीत असे काहीतरी खावेसे वाटते. तर जेवताना ताटामध्ये वाढण्यासाठी हा एक नक्कीच मस्त असा पर्याय आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा व कमेंटद्वारे मला तुमचा अनुभव कळवा. यासाठी जास्त कोणतीही मेहनत लागत नाही. तसेच चटणी बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कैऱ्यांचा वापर करू शकता. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे, तर नक्कीच घरी ट्राय करा. तर इथे पाहू शकता आपली पूर्णपणे मस्त अशी चटणी खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तसेच चॅनेलवर नवीन असाल तर बेल आयकॉन प्रेस करा विसरू नका, म्हणजे अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच फ्रेंड्स, ही रेसिपी जी आहे ती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.